मराठा समाजामधील SEBC प्रवर्गातून निवड झालेल्या तसेच ज्या उमेदवारांची निवड होऊन देखील आजपर्यंत त्यांना नियुक्त्या विविध शासकीय सेवांमध्ये पात्रता असून गुणवत्ता असून त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत, अशा अनेक उमेदवारांचे दिवसामधून अनेक फोन मला येत आहेत. प्रत्येकाला फोनवरती सविस्तर बोलणं मला शक्य नाही, म्हणून SEBC प्रवर्गातून EWS प्रवर्गामध्ये मराठा उमेदवारांच्या संदर्भामध्ये जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती समजून सांगण्याकरिता आजचा हा व्हिडिओ मी सोशल मीडियाच्या माध्यमामधून त्या उमेदवारांसाठी बनवत आहे. मी ॲडव्होकेट विशाल कदम, मराठा समाजाच्या आरक्षणाला 9/9/2020 रोजी सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. त्या स्थगितीच्या नंतर ज्या पद्धतीनं सन 2014 साली ज्या उमेदवारांच्या निवडी ESBC प्रवर्गातून झाल्या होत्या त्या उमेदवारांना अद्यापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नसताना आता 2019 साली 2020 साली ज्या उमेदवारांच्या निवडी ह्या SEBC म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या प्रवर्गाच्या अंतर्गत निवडी झालेल्या होत्या त्यांना नियुक्त्या कशा मिळणार यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. आणि त्या चर्चेच्या दरम्यान माझ्याकडे अनेक युवक आले की आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचंय, आम्हाला मार्गदर्शन करा वगैरे. आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, परंतु सगळ्या काही म्हणजे विशेषतः महावितरण, महानिर्मिती, काही विभागाच्या तलाठी भरती म्हणजे काही जिल्ह्यातल्या तलाठी, त्यानंतर शिक्षण महामंडळ आणि अजून काही विभागांमधले काही युवक माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन, खरं तर कोरोना सदृश्य परिस्थिती होती आणि त्यामुळे सगळ्यांना भेटणं, सगळ्यांना बोलणं शक्य नव्हतं, पण तरी देखील अनेक काही मुंबई मेट्रोतले काही तरुण माझ्याकडे आले, बीडमध्ये आले, काही औरंगाबादमध्ये आले आणि त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स मला दिले. आणि डॉक्युमेंटचं ॲनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट त्यामध्ये जाणवली की SEBC प्रवर्गाला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. असं असताना आता हे आरक्षण जे आहे ते अंतरिम आदेश अनेक लोकांनी समजून घेतला नव्हता आणि त्यामुळं अनेकांना वाटायचं की ही स्थगिती उठेल, त्यानंतर सरकार दरबारी, शासन दरबारी पण सांगितलं जायचं की आम्ही स्थगिती उठवण्यासाठी अर्ज केलेला आहे, आम्ही ज्या मुलांच्या निवडी केलेल्या आहेत त्यांच्या क्लॅरिफिकेशनसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केलेला आहे. आणि काही MPSC मधून निवड झालेल्या तरुणांनी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये या नोकर भरतीत ज्यांची निवड झालेली आहे त्यांना नियुक्त्या मिळण्यासाठी क्लॅरिफिकेशनसाठी सिव्हिल ॲप्लिकेशन्स फाईल केलेले होते. मात्र त्यावरती सर्वोच्च न्यायालयानं कसलाही निर्णय घेतला नाही. तो का घेतला नाही, कशामुळे घेतला नाही, त्या कायद्याच्या खोलामध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली त्यांनी मला वाटतं कृपया जाण्याची गरज नाही, ती आवश्यकता त्यांना नाही. कारण त्याला जर त्याचं विश्लेषण करायचं म्हणलं तर साधारणतः 4-5 तास लागतील. मूळ मुद्द्यावरती येतो की ज्या मुलांच्या निवडी 2019 आणि 20 मध्ये SEBC प्रवर्गातून विविध शासकीय सेवांमध्ये झाल्या होत्या त्यामध्ये माझ्याकडे राम कोल्हे, रामकिसन विठ्ठल डोईफुडे असे अनेक युवक माझ्याकडे आले. त्यांचे डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की या सगळ्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून ज्या मुलांच्या निवडी झालेल्या आहेत त्यांच्यापेक्षा यांना जास्त गुण मिळालेले आहेत. मी त्याच्या कट ऑफचा थोडासा बारकाईनं अभ्यास केला आणि त्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की आपल्या मराठा समाजातल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांपेक्षा जास्त गुण. दुसरी गोष्ट, त्यावेळेला 7 जुलै 2020 मध्ये एक शासनानं निर्णय घेतला होता. तो शासन निर्णय काय आहे जरा मी तुम्हाला तुमच्या नॉलेजसाठी मी वाचून दाखवू इच्छितो. 28/7/2020 रोजी हे शासन निर्णय शासनाने घेतला होता आणि त्यामध्ये 28/7 नाही, माफ करा, 28/7 नाही,
तो जो शासन निर्णय आहे पेज नंबर 1 मिनिट, 28 जुलै 2020 रोजी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्राचा EWS लाभ पात्र उमेदवारांना मिळण्याबाबत यामध्ये मराठा समाजाच्या उमेदवारांना SEBCचं आरक्षण असल्यामुळे, हे पहा मी वाचून दाखवतो, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ किंवा सुविधेचा फायदा दिला जात नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांचा यात समावेश आहे. केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही. त्यामुळे केंद्र शासनामधील नागरी सेवा व पदे यामध्ये सरळ सेवा प्रवेशासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पात्र आहे. राज्यात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या 10% आरक्षणाचा लाभ राज्यातील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या जागा यामध्ये घेता येणार नाही. असा 28/7/2020 साली, म्हणजे आरक्षणाला स्थगिती येण्याच्या पूर्वी 1 महिन्याच्या पूर्वी साधारणतः हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता. आणि त्यामुळं मराठा समाजाला आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ मिळणार नव्हता या शासन निर्णयामुळे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देखील मराठा विद्यार्थ्यांकडे नव्हते. त्या दरम्यान एक मेसेज पूर्ण व्हॉट्सअप, फेसबुकला काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेणाऱ्या शिक्षकांनी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनी एक मेसेज व्हायरल केला की या संदर्भामध्ये ॲडव्होकेट विशाल कदम यांच्याशी संपर्क करावा यासाठी. त्यावेळेलाही मला खूप फोन आले. मी त्यावेळेलाही खूप लोकांना सांगितलं की जर तुम्हाला SEBC प्रवर्गातील निवड झालेल्या मुलांना जर EWS प्रवर्गापेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला EWS मध्ये येण्याच्या संदर्भात एक चान्स आपण घेऊन बघू. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या वकिलांनी वेड्यात काढलं की तुम्ही SEBC प्रवर्गातून अर्ज भरलाय आणि मग तुम्ही आता EWS मध्ये कसं काय जाणार? तुम्हाला प्रवर्ग बदलण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे, एकदा तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज दाखल केलेला आहे तो प्रवर्ग बदलण्याचा अधिकार त्या उमेदवाराला नाही. परंतु त्या उमेदवारानं का अर्ज त्या प्रवर्गातून भरला, का त्याला अधिकार आहे, यावरती कुणीही डीपमध्ये रिसर्च केला नाही, कुणी अभ्यास केला नाही. ओरल सरळ वरतून जे फॅक्ट्स दिसले त्याच्यावरती सगळ्या वकिलांनी, सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी त्यांनी त्यांचं मत प्रकट केलं. त्यावेळेला मी काही उमेदवारांना सांगितलं होतं की यामध्ये अत्यंत दर्जेदार, ज्यांचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रॅक्टिस आहे, ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल मॅटर्स हँडल करण्याची त्यामध्ये अनुभव आहे आणि हे सर्व्हिस मॅटर आहे आणि यासाठी आपण काही सिनियर काउन्सिलची मदत घेऊ आणि त्याच्या माध्यमामधून हे प्रकरण आपण न्यायालयामध्ये दाखल करू. त्यावेळेला राम कोल्हे यांनी ऑलरेडी एक मॅटर फाईल केलं होतं. 28/11/2019 ला SEBC प्रवर्गाच्या उमेदवारांना सोडून, म्हणजे 28 नोव्हेंबर 2020 ला SEBCच्या उमेदवारांना वगळून इतर सर्व उमेदवारांना नियुक्त्या देण्याच्या संदर्भामध्ये महावितरणनं एक सर्क्युलर प्रकाशित केलं होतं. ते सर्क्युलर मी तुम्हाला वाचून दाखवतो. खरं तर ते सर्क्युलर आधीच प्रकाशित केलं, तारीख मला त्याची एक्झॅक्ट लक्षात येत नाही, तारीख माझी चुकीची असू शकते. याच्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक पदविकाधारक शिकव अभियंता आणि पदविकाधारक शिकव अभियंता स्थापत्य आणि वितरण अशा 3 जाहिराती यामध्ये आलेल्या होत्या आणि वरील 3ही पदांकरिता सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाची निवड व प्रतीक्षा यादी वैध राहील. सदरची पदे रिक्त ठेवण्यात येणार असून ती बाजूला ठेवली जातील. सदरची निवड प्रक्रिया व प्रतीक्षा यादी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार कार्यान्वित केली जाईल असं त्यामध्ये म्हटलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर SEBC प्रवर्गाच्या सर्व जागा ह्या रिक्त ठेवल्या जाणार होत्या आणि त्या बाजूला काढून ठेवण्यात येणार होत्या आणि SEBC सोडून SC, ST, OBC, ओपन, त्यानंतर EWS या सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार होत्या. त्यावेळेला ऐन वेळेला रामकिसन विठ्ठल डोईफोडे, म्हणजे आपल्या 9/9/2020 ला स्थगिती आली होती, इतके 2-3 महिने वायाला घातले. ते का घातले तर कुणी मिनिस्टर म्हणाले की मराठा समाजातल्या मुलांना, SEBCच्या मुलांना ओपन मधून नियुक्त्या देण्यात येणार आहे. त्यांनी टीव्हीवर स्टेटमेंट केलं, मुलांना वाटलं आपल्या नियुक्त्या मिळणार
त्यानंतर कुणी म्हणायचं सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन फाईल केलंय, कुणी म्हणायचं क्लॅरिफिकेशन ऍप्लिकेशन केलंय, कुणी म्हणायचे की बाबा ह्याचं नोकर भरतीला परवानगी मागण्यात येणार आहे वगैरे वगैरे. आणि या सगळ्या उमेदवारांची दिशाभूल राज्यातल्या सगळ्या राजकीय यंत्रणांनी आणि सगळ्या तथाकथित पुढाऱ्यांनी देखील यामध्ये केली. आणि उद्या जागा भरणार आहेत आणि आज रामकिसन विठ्ठल डोईफोडे हे माझ्याकडे आले, त्यावेळेला आम्ही त्यांचं 27/11/2019 रोजी म्हणजे 27/11/2019 रोजी आम्ही सकाळी 10:30 वाजता पिटिशन आम्ही न्यायालयामध्ये दाखल केलं, मेन्शन केलं कोर्टाच्या समोर. आणि न्यायालयाकडून त्याच दिवशी या प्रकरणावरती सुनावणी का घेणं गरजेचे आहे हे सगळं न्यायालयाला पटवून दिल्याच्या नंतर न्यायालयानं ते मॅटर आमचं ऐकलं आणि SEBC प्रवर्गातील म्हणजे रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या प्रकरणात यांच्यापेक्षा जर कमी गुण असतील तर त्या उमेदवारांना नियुक्त्या देऊ नका असा अंतरिम आदेश त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पारित केला. त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण अनेक सिनियर काउन्सिल्सनं आर्ग्युमेंट्स केल्या आणि सगळ्या कागदपत्रांचं अवलोकन, सगळ्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सचं सगळी मांडणी न्यायालयाच्या समोर केल्यामुळं एकाच दिवशी त्याच दिवशी म्हणजे 27/11/2021 रोजी पिटिशन फाईल केलं आणि त्याच दिवशी त्यावरती न्यायालयानं अंतरिम आदेश पारित केला. आणि त्यामध्ये असं म्हटलंय एका पॅराग्राफमध्ये की पिटिशनरपेक्षा जास्त गुण जर EWS मधल्या मुलांना असतील तर त्यांच्या नियुक्त्या थांबवायची गरज नाही. दुर्दैवानं रामकिसन विठ्ठल डोईफोडे बाउंड्रीवरचे होते, 42.50 काहीतरी त्यांना मार्क आहे. त्यामुळं ज्यांना 43 गुण आहेत, 44 गुण आहेत, त्या मुलांच्या नियुक्त्या ह्या अंतरिम आदेशानं थांबवलेल्या नव्हत्या आणि एकच जागा रिक्त ठेवण्याच्या संदर्भामध्ये तो आदेश होता. आणि त्यामुळं परत त्या आठवड्यामध्ये अनेक युवकांनी आपल्या आपल्या पिटिशन्स त्यामध्ये फाईल केल्या आणि त्यामध्ये देखील अंतरिम आदेश न्यायालयानं पारित केले. न्यायालयाचा अंतरिम आदेश पारित केल्याच्या नंतर याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. तोपर्यंत सगळे म्हणायचे की असा आदेश कोर्ट देऊ शकत नाही, SEBCच्या जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत, मग EWS मध्ये आपल्याला जाता येणार नाही, EWSचा लाभ आपल्याला घेता येणार नाही, त्यानंतर EWS मध्ये जाता येणार नाही, असं अनेक कायदे तज्ज्ञांचं वगैरे वगैरे मत होतं, पुढाऱ्यांचं मत होतं. आणि त्यावरती ते ठाम होते. काही लोकांनी परत त्यांची मतं बदलली आणि काही वकिलांनी याच्यामध्ये धंदा देखील मांडला, कारण ते त्या विषयावरती न बोललेलं बरं. दुसरी गोष्ट काय झाली की त्यानंतर औरंगाबाद तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये म्हणजे 27/11/2020 जेव्हा अंतरिम आदेश न्यायालयानं पारित केला, त्यानंतर औरंगाबाद तलाठी भरतीचं मॅटर आम्ही न्यायालयाच्या समोर फाईल केलं. साधारणतः 4-5 डिसेंबरला आम्ही ते फाईल केलं. 8 डिसेंबरला त्यावरती सुनावणी घेण्यात आली. पण सुनावणी ज्या दिवशी घेण्यात आली त्या दिवशीच ते पण EWSच्या जागा भरणार होते. कशामुळं तर त्यावेळेला शिवम किसनराव येवले विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि राजू घनश्याम सानप आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये या दोन्ही प्रकरणात एका प्रकरणात 27 नोव्हेंबरला आणि एका प्रकरणात 3 डिसेंबरला न्यायालयानं असा आदेश पारित केला होता की तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये SEBCच्या जागा बाजूला ठेवा आणि बाकीच्या सगळ्या प्रवर्गातल्या जागा भरा. आता हे न्यायालयानं आदेश दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी ज्या मुलांच्या निवडी झालेल्या होत्या ज्याच्यामध्ये SC, ST, OBC, EWS, ओपन ह्या सगळ्या मुलांच्या नियुक्त्या देण्याची प्रक्रिया त्यांनी तातडीने सुरू केली होती. कारण न्यायालयानं निकालातच म्हटलं होतं की as far as SEBC candidates are concerned, the matter is sub judice before the apex court as contended by the parties. Naturally, the parties will be governed by the order passed by the apex court. Depending upon the order passed by the apex court, SEBC candidates will have liberty to take steps afresh. In that case, filing of present writ petition by them will not come in their way. All contentions in that regard are kept open. हे 27 नोव्हेंबरला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर 3 डिसेंबरला असं म्हटलं की वी होप अँड ट्रस्ट दॅट द रिस्पॉन्डेंट वुड ऍक्ट अपॉन द सेड कम्युनिकेशन एक्सपिडियसली. म्हणजे न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांवरती विश्वास दाखवला होता की तातडीनं तुम्ही सगळ्या नियुक्त्या करून टाकाल म्हणून. आणि त्यामुळे जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सगळ्या नियुक्त्या तातडीनं करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली होती. आणि 8 डिसेंबरला न्यायालयानं जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना नोटीस इश्यू केली, EWSला स्थगिती दिली नाही. आणि 18 तारखेला मॅटर न्यायालयानं समोर ठेवलं. मी फार हादरून गेलो की रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या मॅटरमध्ये अंतरिम आदेश दिलेला असताना जिल्हाधिकाऱ्याच्या
विषयाच्या अंतर्गत असणारे जे तलाठी भरतीचे पद आहेत त्यामध्ये का अंतरिम आदेश केला नाही? न्यायालयानं आम्हाला मॅटमध्ये जायला सांगितलं, पण हे मॅटर मॅटमध्ये नव्हे तर उच्च न्यायालयातच का ऐकलं पाहिजे? उच्च न्यायालयाला कसे अधिकार आहेत, काय आहे, या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये सविस्तरपणे त्या ठिकाणी चर्चा झाली आणि न्यायालयानं फक्त 10 दिवसाची पुढे तारीख दिली 18 डिसेंबरला. आणि त्या दरम्यान नोटीस इश्यू झाल्यामुळं जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी तिथं जागा भरल्या नाही आणि 18 डिसेंबरला अंतरिम आदेश पारित केला. आणि तो अंतरिम आदेश पारित करत असताना न्यायालयाच्या समोर आम्ही ज्या आर्ग्युमेंट्स केल्या होत्या त्या आर्ग्युमेंट्स आम्ही न्यायालयाला पटवून सांगितल्या की मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा अधिकार का आहे, कसा आहे, ईडब्ल्यूएसचा कायदा काय आहे, एसईबीसीचा कायदा काय आहे, अंतरिम आदेश काय आहे, हे सगळं न्यायालयाच्या लक्षात आल्याच्या नंतर 18 डिसेंबरला न्यायालयानं त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये खूप अत्यंत महत्त्वपूर्ण एक वाक्य त्यामध्ये टाकलं आणि त्याच आधारावरती परत पुढचे 23 डिसेंबर 2020 रोजी शासनानं निर्णय घेतला की मराठा समाजातल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ द्यायचा. 23 डिसेंबर 2020ला महाराष्ट्र राज्य शासनानं निर्णय घेतला की मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ द्यायचा. त्याच्यामध्ये रामकिसन विठ्ठल डोईफोडे असतील किंवा इतर औरंगाबाद विभागातल्या तलाठी भरतीच्या संदर्भात काय म्हटलंय हे त्या प्रस्तावनेमध्येच त्या शासन निर्णयामध्ये आपण ते वाचू शकता. त्या दरम्यान माझ्याकडे महानिर्मितीच्या संदर्भातले काही उमेदवार मला मुंबईला भेटायला आले. मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं डुकरे नाव एकाचं होतं आणि अजून मला त्यांचं नाव आठवत नाही. महानिर्मितीमधले ते 2-3 उमेदवार होते. त्यांनी माझ्याकडे मुंबईला आले. माझा अख्खा दिवस मी त्यांना दिला कारण मराठा समाजातले मुलं आहेत आणि त्यामुळे मी त्यांना सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना मी दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तातडीनं महानिर्मितीमध्ये जा. साधारणतः डिसेंबर महिनाच होता तो, पहिला किंवा दुसरा आठवडा असेल. आणि मग त्यांना मी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर ते गायबच झाले. ते माझ्याकडे मला भेटलेच नाही. मला परत त्यांचा फोन नाही आणि काहीच नाही. आणि त्यावेळेला कोरोना खूप ह्याच्यावरती होता त्याच्यामुळे आम्ही पण जास्त लक्ष दिलं नाही. आणि मग त्यावेळेला एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्या प्रकरणाचं नंबर माझ्याकडे आहे. ते प्रकरण मी पूर्ण वाचलेलं नाहीये. आणि त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं केला त्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंचनं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईच्या खंडपीठानं मराठा समाजातल्या उमेदवारांना प्रोटेक्शन दिलं नाही. आणि त्यामुळं महानिर्मितीच्या उमेदवारांना 18 डिसेंबर रोजी साधारणतः एक सर्क्युलर प्रकाशित केलं. ते सर्क्युलर मी वाचून दाखवतो. आणि त्यांनी एसईबीसी प्रवर्गाला सोडून इतर प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्याचं काम 18 डिसेंबर 2020 रोजी सुरू केलं होतं. त्यांनी हे त्याचं 18 डिसेंबरचं सर्क्युलर आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक 98-300/2020 98-300/2020 दाखल असून सदरील याचिकेच्या प्रकरणी महानिर्मिती कंपनीस अपीलकर्ता यांच्या वतीने नोटीस प्राप्त झाली आहे. अपीलकर्ता यांच्या वतीनं, कोर्टाकडून नाही. वरील नोटीसीच्या अनुषंगाने आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस या प्रवर्गाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना निर्गमित कारवाईची नियुक्तीपत्रे उपरोक्त रीट याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहेत. म्हणजे 18 डिसेंबरला महानिर्मितीनं जाहीर केलं की आम्ही ईडब्ल्यूएस प्रवर्गातल्या सगळ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देत आहोत. आणि महानिर्मितीमध्ये आज जे 75 उमेदवार जॉईन झालेले आहेत ते फक्त आणि फक्त योगेश अण्णा जाधव यांच्या कृपेमुळे जॉईन झालेले आहेत. योगेश अण्णा जाधव यांना पण तहान लागल्यावरच ते विहीर खोदायला आमच्याकडे आले आणि त्यांनी 28/12/2020 रोजी म्हणजे 28 डिसेंबर 2020 रोजी ते न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ते 27 तारखेला मला भेटले. त्यावेळेला न्यायालयाला व्हॅकेशन होतं, सुट्ट्या होत्या, क्रिसमस किंवा दिवाळीच्या कशाच्या तरी सुट्ट्या होत्या आणि त्यावेळेला व्हॅकेशन बेंच होतं आणि व्हॅकेशन बेंचच्या समोर आम्ही त्यांचं मॅटर 28 तारखेला दाखल केलं आणि 29 तारखेला आम्ही त्याच्यावरती सुनावणी घेतली. त्या सदरील सुनावणीमध्ये झालं असं की महानिर्मितीच्या वकिलांनी एसईबीसीच्या उमेदवारांना संरक्षण देऊ नका, मराठा समाजाच्या उमेदवारांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार, ही जी आर्ग्युमेंट आहे ती चुकीची आहे. त्यांची अंतिम निवड यादी 9/9/2020 पूर्वीच प्रकाशित झालेली, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांचे नियुक्तीपत्र इश्यू होत आहेत
आणि लास्ट स्टेजमध्ये तुम्ही नियुक्त्या थांबवू नका. न्यायालयानं यामध्ये अंतिम वेळी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीची विनंती महानिर्मितीच्या वकिलांनी न्यायालयाच्या समोर केली. तेव्हा योगेश अण्णा जाधव विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये आम्ही 3 ॲडव्होकेट्स त्यामध्ये होतो आणि त्यामध्ये पूर्ण न्यायालयाला हे का प्रकरण कसं स्थगिती देणं गरजेचं आहे. 23 डिसेंबरचा शासन निर्णय त्यांनी सांगितला की हा शासन निर्णय आधीच्या नोकर भरतींसाठी नाही, हा इथून पुढच्या नोकर भरतींसाठी आहे वगैरे वगैरे. परंतु न्यायालयाला आम्ही इन्सिस्ट केलं की रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या प्रकरणात ज्या पद्धतीने अंतरिम आदेश पारित केलेला आहे, तलाठी भरती औरंगाबादमध्ये जसा अंतरिम आदेश पारित केलेला आहे त्याच पद्धतीने अंतरिम आदेश योगेश अण्णा जाधव यांच्याही प्रकरणामध्ये करण्यात यावा. आणि त्यानंतर न्यायालयानं तो अंतरिम आदेश पारित केला आणि आज महानिर्मितीमधले जे 75 उमेदवार आहेत ते योगेश अण्णा जाधव यांच्या कृपेमुळं हे सेवेमध्ये आहे. ही एक गोष्ट. पुढं 29 डिसेंबरला हा अंतरिम आदेश पारित झाला आणि त्यानंतर मग महानिर्मितीनं एक पत्रक प्रकाशित केलं. त्यामध्ये त्यांनी SCBC मधून EWS मध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी सांगितला की तुम्ही अर्ज भरा वगैरे वगैरे. मग इथपर्यंत येऊन प्रोसिजर सगळी ठप्प झाली होती. शासन निर्णय निघाला होता. सगळ्या मुलांना असं वाटलं की आता आपलं झालेलंच आहे आणि मग आता सगळी न्यायालयीन प्रक्रिया संपलेली आहे, आता पुढं काहीही नाही. मात्र न्यायालयानं फक्त अंतरिम आदेश दिलेला होता, अंतिम आदेश दिलेला नव्हता. याबाबत अनेक उमेदवार गाफील अजूनही आहेत आणि इथून पुढची प्रक्रिया आता तुम्हाला समजून घेणं फार गरजेची आहे. महानिर्मितीनं 1 मार्च रोजी एक पत्रक प्रकाशित केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्या मुलांना, ह्या SCBC प्रवर्गातल्या मुलांना त्यांनी EWSचे प्रमाणपत्र वगैरे त्यांच्या ईमेल ID वरती आणि त्यांच्या पत्त्यावरती पाठवायला सांगितले होते. त्याच्यानंतर महावितरणनं एक पोर्टल उपलब्ध करून दिलं होतं आणि ते पोर्टलवरती सगळ्यांनी आपली कॅटेगरी अपडेट करायची होती आणि कॅटेगरी अपडेट केल्याच्या नंतर त्यांची लिस्ट रिवाईज होईल. त्या दरम्यान 10 मार्च 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये तलाठी भरती औरंगाबादच्या संदर्भामध्ये रिप्लाय फाईल केला राज्य सरकारने की यांना नियुक्ती देणं आम्ही देत आहोत. आणि त्यानुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी 15 मार्च 2021 रोजी सर्व मुलांची रिवाईज लिस्ट प्रकाशित केली. काही मुलांना 15 तारखेला आणि काही मुलांना 17 मार्चला त्यांनी नियुक्त्या औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदावरती दिल्या. हे लक्षात घ्या, हे फक्त आणि फक्त EWSच्या याचिकेमुळे झालं. त्याच दिवशी 15 डिसेंबरच्या दिवशी एक फार अत्यंत महत्वाची गोष्ट घडली की विकास आळसे नावाचे एक पिटिशनर. आता त्याच्यामध्ये परत काय झालं, ह्या विकास रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या प्रकरणात 5-6 इंटरव्हेन्शन आले. त्यानंतर योगेश अण्णा जाधव यांच्या मॅटरमध्ये 5-6 इंटरव्हेन्शन आले. त्यानंतर हे जे तलाठी भरतीचं शीतल भास्करराव झिरपे यांच्या प्रकरणात इंटरव्हेन्शन आले आणि जे EWSचे उमेदवार आहेत ते फार आक्रमक झाले आणि आक्रमकपणे न्यायालयामध्ये आले आणि त्यांनी हा एकदा ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केलाय तो अर्ज दुसऱ्या प्रवर्गात हस्तांतरित करण्याचा अधिकार, तसं करून मागण्याचा अधिकार कुठल्याही उमेदवाराला नसतो. ते कुठल्याही कायद्यात नाही, कुठल्याही प्रोसिजरमध्ये नाही, जाहिरातीमध्ये नाही, कुठंच काही नाही. असं असताना देखील यांना प्रवर्ग कसं काय बदलून द्यायला लागलेले आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दरम्यान तलाठी भरती नियुक्त झाले आणि त्याच दिवशी 15 मार्चला विकास आळसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये ज्युनियर इंजिनियर महावितरणचे त्यांच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली, ज्यामध्ये EWS म्हणजे EWS मधून ज्यांना कमी गुण आहेत मराठा उमेदवारांपेक्षा, ज्यांची निवड झालेली अशा उमेदवारांनी, ज्युनियर इंजिनियर पदी निवड झालेल्या उमेदवारांनी ती याचिका दाखल केली आणि त्यामध्ये त्यांनी न्यायालयाला ही जी SCBC मधून EWS मध्ये कन्व्हर्जनची प्रक्रिया सुरू आहे त्यावरती त्यांनी स्थगिती मागितली. स्थगिती मागितल्यानंतर न्यायालयाला ती खरं तर त्यांच्या वकिलांनी दिशाभूल केलेली आहे, एकदा सरकारची पॉलिसी तयार झालेली वगैरे वगैरे वगैरे. मग त्या विकास आळसे यांच्या प्रकरणामध्ये स्थगिती आली. ती स्थगिती ज्युनियर इंजिनियर या पदाला होती. ज्युनियर इंजिनियर या पदाचं एकही मॅटर आमच्या ऑफिसमध्ये नव्हतं, त्यामुळं ज्युनियर इंजिनियर पदाची रिस्पॉन्सिबिलिटी आमची नव्हती. मात्र झालं दुर्दैव असं की ते जे ज्युनियर इंजिनियर आणि उपकेंद्र सहाय्यक आणि अजून एक विद्युत सहाय्यक हे जे पद आहेत, ह्या पदाचं पण कन्व्हर्जन प्रोसिजर त्यांनी सुरू केली होती आणि ते पत्रक एकच काढलेलं होतं, कंबाईन पत्रक काढलेलं होतं आणि ते कंबाईन पत्रक असल्यामुळे त्या पत्रकालाच
स्थगिती उच्च न्यायालयानं दिल्यामुळं सगळी प्रक्रिया ठप्प झाली. ठप्प झाल्यानंतर सगळ्या मुलांचा परत अजून हे झालं आणि त्या दरम्यान रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या प्रकरणात जो अंतरिम आदेश, मेन प्रकरण आहे यामध्ये रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांचं प्रकरण सुप्रीम कोर्टात काही मुलांनी ती अंतरिम आदेश SLP फाईल करून चॅलेंज केलं आणि सर्वोच्च न्यायालयानं ती SLP फेटाळून लावली आणि न्यायालयानं उच्च न्यायालयाला हे मॅटर चालवण्याचा अधिकार आहे आणि उच्च न्यायालयानं अंतरिम आदेश दिलाय. अंतिम आदेशाच्या नंतर परत त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये यायला सांगितलेलं आहे. म्हणजे जरी सुप्रीम कोर्टानं रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या बाजूने या प्रकरणात निकाल दिलेला असेल तरी पण आता अंतिम आदेश रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांच्या प्रकरणात जो काही होणार आहे तो देखील सुप्रीम कोर्टामध्ये EWS मधून ज्या मुलांचा बळी गेलाय त्या मुलांना चॅलेंज करण्याचा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालय दिल्लीनं बदलण्याचा जरी म्हणजे ते त्यांच्या विरोधातलं पिटिशन जरी फेटाळलेलं असेल तरी ज्या दिवशी रामकिसन विठ्ठल डोईफोडे यांचा अंतिम आदेश पारित झाला त्यानंतर काही मुलांनी परत अजून त्यांच्या विरोधामध्ये तिथं पिटिशन दाखल केलेलं आहे. आता हे विकास आळसे यांच्या प्रकरणामध्ये फक्त ज्युनियर इंजिनियर ह्यासाठी हे प्रकरण आहे. उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक यांच्या नोकर भरतीला खरं तर काही अडचण नव्हती, मात्र परिपत्रक एकच काढलेलं असल्यामुळं ही नोकर भरती महावितरणला करता येत नाही. महानिर्मितीमध्ये अशी कुठलीही स्थगिती आम्ही न्यायालयाला देऊ दिली नाही, त्याकडे आम्ही फार अतिशय कटाक्षपणे लक्ष दिलं. तलाठी भरती असेल त्यामध्ये देखील हे झालेलं आहे. त्यानंतर अहमदनगर तलाठी भरतीमध्ये 1 फेब्रुवारी 2020 रोजी फायनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश केली. म्हणजे सरकारची पॉलिसी असताना देखील जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तिथे फायनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश केलेली आहे. त्या ठिकाणची देखील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल आहे. त्यामध्ये देखील एका प्रकरणामध्ये अंतरिम आदेश झालेला आहे आणि एका प्रकरणामध्ये आता त्यामध्ये नियुक्त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे. या महिन्यातच होईल. कोविडमुळं त्यांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया रखडलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे की अनेक मुलांना अजूनही असं वाटतंय SEBC प्रवर्गातल्या की सरकारने GR काढला आपलं काम झालं. तसं नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये कुणीही व्यक्ती देशातला उठू शकतो आणि जाऊ शकतो आणि म्हणू शकतो की SEBC प्रवर्गातून यांनी अर्ज दाखल केले होते, आमच्या अंतिम निवड याद्या आधी प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे त्या जागांवरती आमचा अधिकार आहे. तुम्हाला शेवटपर्यंत जागरूक राहणं, सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे. हा विषय फार किचकट आहे, गुंतागुंतीचा आहे. न्यायालयाला समजून सांगत असताना आमच्या तोंडाला फेस आला होता. मी तुम्हाला अत्यंत साध्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला की हे प्रकरण नेमकं काय. आणि आता महानिर्मितीच्या सगळ्या जॉईनिंग झालेल्या आहेत. त्यामध्ये महानिर्मितीच्या परत ह्या विकास आळसेचं प्रकरणाला स्थगिती आल्यानंतर महानिर्मितीने सुद्धा प्रक्रिया थांबवली. म्हणून आम्ही सुदाम तांगडे विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि मंगेश कदम विरुद्ध महाराष्ट्र शासन हे 2 प्रकरणं महानिर्मितीच्या संदर्भात आम्ही दाखल केलेली होती आणि ती त्या योगेश अण्णा जाधव यांच्या प्रकरणाला अटॅच केलेली होती. ती प्रकरणं आम्ही परत कोर्टासमोर मेन्शन केली आणि मग त्यामध्ये कोर्टानं सरकारला आणि महानिर्मितीला झापलं की तुम्ही तातडीनं नियुक्त्या करा ना, ह्याला कुठं स्टे. महानिर्मितीला स्टे नाही, काही नाही, तर महावितरणला स्टे. महानिर्मितीला थोडीच स्टे आहे आणि महावितरणच्या त्या परिपत्रकाला स्टे आहे. शासन निर्णयाला स्टे नाही, पॉलिसीला स्टे नाहीये. त्यामुळे तुम्ही तातडीनं करायला पाहिजे असं म्हणून न्यायालयानं खंत व्यक्त करून न्यायालयानं नोटीस इश्यू केली महानिर्मितीला. मंगेश कदम विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि सुदाम तांगडे विरुद्ध महाराष्ट्र शासन या दोन्ही प्रकरणामध्ये. आणि त्यानंतर मग महानिर्मितीनं तातडीनं ह्या जागा भरायला सुरुवात केली. योगेश अण्णा जाधव जर नसते तर त्यावेळेला ती स्थगिती जर पहिली आली नसती तर महानिर्मितीच्या जागा त्याच वेळेला भरून गेल्या असत्या. रामकिसन विठ्ठल डोईफोडे नसते तर महावितरणच्या जागा देखील त्याच वेळेला भरून गेल्या असत्या. मराठा समाजातल्या मुलांच्या हाताला ज्या पद्धतीनं 2014ची मुलं अजूनही रस्त्यावर वनवून भटकत आहेत त्याच पद्धतीनं भटकावं लागलं असतं. मात्र ही रामकिसन विठ्ठल डोईफोडे असतील, योगेश अण्णा जाधव असतील, मंगेश कदम असतील, सुदाम तांगडे असतील, त्यानंतर तलाठी भरतीमधले शीतल भास्करराव झिरपे असतील किंवा त्याच्यामध्ये सोळुंके, आकात अशी काही उमेदवार आहेत ती नसती तर ह्या सगळ्या भरत्या होऊन गेल्या असत्या. यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता SEBCच्या जागांचं होणार काय. SEBCच्या जागा नेमक्या कुठल्या प्रवर्गाला जाणार.
या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की ह्या जागा खुल्या प्रवर्गाला जातील, सरकार तसा निर्णय घेईल. सरकारने तसा निर्णय घेतला तरी तो निर्णय चॅलेंज करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत मुंबई मॅटमध्ये एक याचिका महत्त्वपूर्ण दाखल झालेली आहे. त्यामध्ये राज्य शासनाला नोटीस देखील इश्यू झालेली आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की बिंदू नामावलीप्रमाणे या जागा देण्यात याव्यात. बिंदू नामावली डिस्टर्ब जी झालेली आहे ती प्रत्येक विभागाची या माध्यमामधून दुरुस्त करण्यात यावी वगैरे वगैरे असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये काही अंतरिम आदेश झालेला नाहीये, मात्र त्यांच्या आर्ग्युमेंट्स तशा त्यामध्ये आहेत. त्यामुळे SEBCच्या जागा ह्या खुल्या प्रवर्गाला येतील की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे की SEBCच्या जागा ह्या पूर्णतः EWS मध्ये कन्वर्ट करा आणि EWS मध्ये कन्वर्ट करून सगळ्या EWS वाल्यांना पण त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी करून घ्या, जेवढे बसतील तेवढे, आणि SEBC प्रवर्गातले पण जे उमेदवार आहेत त्यांना बसवून घ्या. जर ह्या जागा SEBC मधून EWS मध्ये जर आल्या तर EWS मधल्या पण अनेक मुलांना त्याचा फायदा होईल, जे मूळ EWS मधून सिलेक्ट झालेले त्यांना, आणि SEBCतल्या पण सगळ्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. आता काही लोक म्हणतील हे होऊ शकतं का किंवा काय, तर त्याला प्रयत्नच करावे लागतील. आपण न्यायालयाच्या समोर तशी विनंती करू शकतो, त्याची काही कारणं आहेत, ती कारणं आपण न्यायालयाच्या समोर मांडू शकतो. तसं झालं तर आपल्या वेटिंग मधल्या सुद्धा मुलांना त्याचा फायदा होईल. महत्वाचा विषय हा आहे की राज्य सरकार काही करेल किंवा राज्य सरकार काही निर्णय घेईल या भरोशावरती अजून अनेक लोक बसलेली आहेत. यामध्ये ज्या मुलांना, आता आपण SEBC मधून EWS मध्ये जाऊन बसलो, मग ज्या EWS मधल्या मुलांना बाहेर निघावं लागलंय मेरिट लिस्ट मधून, ती मुलं शांत बसणार आहेत का? तर नाही बसणार आहेत. त्यांना देखील कायदेशीर अधिकार आहेत, त्यांना देखील हक्क आहेत, त्यांचा देखील अधिकार आहे ह्या जागा मिळणं, कारण फायनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ते देखील शांत बसणार नाहीत, त्यांना देखील न्यायालयाचा दरवाजा खुला आहे. त्यामुळे ते देखील आपल्या विरोधामध्ये जाणार आहेत, हे विसरून चालणार नाही. त्या ठिकाणी त्यांच्यावरही अन्याय व्हायला नाही पाहिजे. त्यांच्यासाठी देखील काही कायदेशीर तरतुदी आहेत, त्यांनी देखील त्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून त्यांची देखील बाजू न्यायालयामध्ये योग्य पद्धतीने मांडणं फार गरजेचे आहे. जेणेकरून आमचं म्हणणं हे आहे की SEBC मधून निवड झालेल्या सगळ्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत आणि तुम्हालाही मिळाल्या पाहिजेत. पण आम्हाला जर मिळत नसतील तर मग आम्ही कुणाला मिळू देणार नाही, ही आमची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. आणि त्या भूमिकेमधून आमचं कायदेशीर अभ्यास आम्ही समाजासाठी देण्याचा निश्चय केलेला आहे. मला खूप सारे फोन येत होते आणि त्या फोनमधून सर्वांना मला उत्तर देणं शक्य नव्हतं, म्हणून मी हा व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत पाठवतोय. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये मांडा. माझं चॅनल कालच मी खास तुमच्यासाठी मी सुरू करतोय. काही असेल तुमचे प्रश्न तर मला तुम्ही कळवा. धन्यवाद. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.